महाराष्ट्र क्राईम खबर ताजी विश्वासाची। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथे महसूल सेवक असलेल्या विनोद कृष्णात बामणकर या 29 वर्षीय कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी 1000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। या प्रकरणातील तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर कोगिल बुद्रुक येथे 7 गुंठे शेतजमीन आहे। या जमिनीवर एका सहकारी संस्थेचे कर्ज मंजूर झाले होते, परंतु प्रत्यक्षात कर्ज घेतले नसल्याने 7/12 उतार्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तक्रारदार महसूल कार्यालयात गेले होते। हा बोजा हटवण्यासाठी कोतवाल विनोद बामणकर यांनी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। तक्रारदाराने या प्रकाराबाबत कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली। या तक्रारीची पडताळणी केल्यावर बामणकर यांनी बेकायदेशीररित्या पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले। त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत 1000 रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले। सध्या या प्रकरणी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई पुणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली आहे।